मित्रहो, आपण पाहतात गरुड झेप न्यूज. गरुड झेप न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिनांक 22 सिल्लोड प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला करण्यासाठी कार्यकर्त्याने एक दिलाने काम करून संघटना मजबूत करावी. सर्वसामान्य नागरिकांचे कामे प्राधान्याने पूर्ण करून शासनाच्या योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन शिवसेना पक्षाचे उपनेते, प्रवक्ते तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. सिल्लोड येथील शिवसेना भवन प्रांगणात त्यांच्या अध्यक्षतेखाली तसेच लोकसभा संपर्क प्रमुख खासदार संदीपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला. व्यासपीठावर आमदार अब्दुल सत्तार, संपर्क प्रमुख विलास पारकर, माजी खासदार राहुल शेवाळे, माजी आमदार अण्णासाहेब माने, जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, राजेंद्र जंजाळ, नगराध्यक्ष अब्दुल समीर, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख पुष्पा गव्हाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात पुढे बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना संघटन मजबूतीचे धडे देत युवकांची मजबूत फळी निर्माण करण्यावर भर दिला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढविण्यासाठी प्रत्येकाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी झोकून देऊन काम करावे, असेही त्यांनी सांगितले. पुढे बोलताना उदय सामंत यांनी पक्षामध्ये कोणतीही गटबाजी खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले. प्रत्येकाने पक्षाला प्रथम प्राधान्य देत संघटन वाढीसाठी काम करावे, असे त्यांनी नमूद केले. आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघात चांगली संघटना उभी केली असून त्यांनी मांडलेल्या पक्षाच्या अपेक्षा व भूमिका वरिष्ठ नेत्यापर्यंत निश्चित पोहोचवल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात निर्णय पक्षाचे नेते एकनाथराव शिंदे घेतील, असे सांगत कार्यकर्त्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्यात अधिक बळकट करावेत, असे आवाहन उदय सामंत यांनी केले. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की पूर्वी जिल्हा प्रमुख पदाला मोठा दरारा होता. आजही जिल्हा प्रमुख व पदाधिकाऱ्यांनी आदरयुक्त दरारा निर्माण करून संघटन वाढीसाठी सक्रिय राहावे, असे स्पष्ट. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. युवक व महिला SIR मध्ये अधिक सहभाग वाढवण्यावर भर देत ग्रामीण भागातील शिवसेना शाखांची पुनर्बांधणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सिल्लोडच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये याचा पारकर साहेब तुमच्यावरची जबाबदारी आहे, याचे कारण शोधणे जरूर आहे. कारण शोधून पुढच्या भविष्यामध्ये पक्ष मजबूत कसा नसला तर नेता कसा निवडून येईल. मला पुढे आमदार व्हायचा आहे किंवा अजून कोणाला आमदार व्हायचा आहे तर त्याला खालचा पक्ष मजबूत करावा. जिल्ह्यात शिवसेना पक्ष मागे पडत आहे, त्यामागील कारणांचा शोध घेऊन आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख केशवराव पाटील तायडे यांनी केले. प्रशांत जोशी यांनी सूत्रसंचालन, तर शेवटी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यांच्यासह विविध गावातील माजी सरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती